पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र आणि येथील ग्रामदैवत रंगदास स्वामींच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त यात्रेला सुरुवात करण्यात आली। वाजत गाजत भाकरीची मिरवणूक काढण्याची ही आगळीवेगळी प्रथा या गावात पाहायला मिळते। पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र आणि येथील ग्रामदैवत श्री रंगदास स्वामींच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त चविष्ट चवदार आमटी भाकरीची अनेक वर्षापासूनची परंपरा वेगळेपण जपणारी यात्रा शुक्रवारी सुरू झाली असून 3 दिवस ही यात्रा सुरू राहणार आहे। वाजत गाजत भाकरीची मिरवणूक काढण्याची एक आगळीवेगळी प्रथा या गावात पाहायला मिळते। श्री रंगदास स्वामींच्या पुण्यतिथी उत्सव प्रत्येक वर्षी पौष शुक्ल प्रतिपदा या दिवशी पुण्यतिथी उत्सवात सुरुवात होते। या निमित्त भरवण्यात येणाऱ्या या यात्रेत हजारो भाविकांना 2 दिवस आमटी आणि भाकरीचा महाप्रसाद दिला जातो। त्यासाठी गावच्या पंचक्रोशीतील प्रत्येक घरातून बाजरीच्या भाकरी जमा केल्या जातात। याशिवाय हजारो लिटर आमटी तयार केली जाते। त्यानंतर जमा झालेल्या भाकरीची वाजत गाजत मिरवणूकही काढली जाते। या गावात यात्रेच्या निमित्तानं पारंपरिक वाद्यांच्या तालावर निघणारी ही मिरवणूक बाजरीच्या भाकरींची असते। असे गावच्या पंचक्रोशीतून प्रत्येक घरातून बाजरीच्या भाकरी जमा केल्या जातात। याशिवाय हजारो लिटर आमटीही तयार केली जाते। त्यानंतर जमा झालेल्या भाकरीची वाजत गाजत मिरवणूकही काढली जाते। या गावात यात्रेच्या निमित्तानं पारंपरिक वाद्यांच्या तालावर निघणारी ही मिरवणूक बाजरीच्या भाकरीची असते। टेम्पो, ट्रक, जीप अशा जमेल त्या वाहनातून बाजरीच्या भाकरी गावात आणल्या जातात। पूर्वी ढोल ताशांच्या गजरात या भाकरींची मिरवणूक बैलगाड्यातून निघायची, मात्र आता पारंपरिक वाद्यांच्या तालावर वाहनातून ही मिरवणूक निघते। श्री रंगदास स्वामींच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं गावात 2 दिवस चालणाऱ्या यात्रेत आमटी आणि भाकरीचा प्रसाद दिला जातो। त्यासाठी घराघरातून भाकरी जमा केल्या जातात। प्रत्येक घराने 150 शेराच्या भाकरी द्यायच्याच हा नियम गेली 150 वर्षांपासून काटेकोरपणे जपला जातोय। त्यामुळे जमा होणाऱ्या या बाजरीच्या भाकरींनी अक्षरशः एक खोली भरून जाते। एकीकडे भाकरीच्या चवडी वाढत असतात, तर दुसरीकडे या भाकरीसाठी आमटी बनवणं सुरू असतं। भल्या मोठ्या लोखंडी कढ्यांमध्ये ही आमटी बनवली जाते। ही चविष्ट आमटी तयार करण्यासाठी तुरडाळ, गुळ, खोबरे, मीठ, मिरे, लवंग, शेंगदाणे, बेसन पीठ, पापडखार, हळद, मिरची, जिरे, शहाजिरे, आमसूल, जायपत्री, धने, तेल, हिंग, कर्णफूल, डिझेल आदी वस्तू लागतात। यांचा खर्च 4 लाखांच्या आसपास असल्याचे देवस्थानांच्या सूत्रांनी सांगितलंय। मी आता उभी आहे। आण्याची आमटी जिथे बनवली जाते ती जगप्रसिद्ध आमटी आपण पाहूया की कशी बनवली जाते। आपण इथल्या ग्रामस्थांना विचारूया आणि कशा पद्धतीने आमटी बनवली जाते। या आमटी महाप्रसादासाठी या पंचक्रोशीतील आणि महाराष्ट्रातील सर्व भाविक भक्त या ठिकाणी येतात आणि आमटीचा आस्वाद घेण्यासाठी खाली 2 आवर आहे। एक खाली लेडीज बसतात आणि वरती जेंट्स बसतात आणि शाळेचे विद्यार्थी यांना वाटपासाठी चांगलं नियोजन करतात आणि आमटीच्या 40 ते 50 कढया होतात साधारणतः आणि त्याच्यामध्ये भाकरी प्रत्येक माणसाच्या घरून प्रत्येक व्यक्ती जेंट्सच्या मागून 3 किलोच्या भाकरी म्हणजे असं त्या घरामध्ये जेवढे व्यक्ती असतील तर 3 किलोच्या प्रत्येक माणसामागे भाकरी बनवून लोक पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी जमा करतात। तवा भाकरी एक करगुट्या माग म्हणजे पुरुष काल जरी मूल जन्मलेला असलं तर त्याचा 1.5 शेर भाकरी दाणे 1.5 शेराच्या भाकरी तर त्याच्या येतात। असे करगुट्या मागे 1.5 शेर धान्य काढून सनी भाकरी करून आणायच्या। भाकरी एकंदर आता वाड्या तोड्यांच्या भाकरी येतात। प्रतिनिधी स्मिता शिंदे, NTV न्यूज, पुणे।